आपल्या मुरबाड तालुक्यातील आणि बडेगाव गाव, या बडेगाव गावातील हे पवार परिवार आणि पवार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी भीमाबाई केशव पवार आईसाहेबांना रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पश्चात त्यांची मुलं, त्यांच्या पुतणे आणि त्यांचं नातवंड, विशेष करून आईसाहेबांचे पती अर्थात आमचे बाबा श्री केशव अर्थात अण्णा रामचंद्र पवार, त्याचप्रमाणे आईसाहेबांची मुलं श्री दत्तात्रेय केशव पवार, श्री नंदकुमार केशव पवार, सौ माणिक बंधू पडवळ, कैलासवासी मीराबाई संतोष कुडव, सौ मनीषा संतोष करडक, नातू असतील श्री प्रितेश दत्तात्रय पवार, कुमार कल्पेश नंदकुमार पवार, त्याचप्रमाणे आईसाहेबांची पुतणे आणि नातू असतील श्री काशीनाथ नथू पवार, काळूराम मदन पवार, नाना नथू पवार, शांताराम जयतू पवार, मारुती वामन पवार, वनमाला यशवंत घोलप, सविता भास्कर व्यापारी, लक्ष्मण बंधा पवार, अरुण खंडू पवार, दीपक नारायण पवार, विनोद काशीनाथ पवार, अनंत पांडुरंग पवार, रमेश काळूराम पवार, भानुदास यशवंत पवार, संपूर्ण पवार परिवार आणि ग्रामस्थ मंडळ बळेगाव आप्तेष्ट मित्र परिवार, या पवार परिवारामध्ये कार्य करत असताना आईसाहेबांनी जवळजवळ 88 वर्ष या ठिकाणी कार्य केलं. आईसाहेबांची जन्म दिनांक आहे 1/6/1938. अशा प्रकारे या ठिकाणी कार्य करत असताना खऱ्या अर्थानं आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले, आपल्या मुलांचं संगोपन केलं, पवार परिवारामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि या ठिकाणी कार्य करत असताना वयाच्या 88व्या वर्षी वृद्धापकाळाने आईसाहेबांचा बोलता चालता मृत्यू झाला. बोलता चालता आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर जाणं प्रत्येकाला आहे, मृत्यू आढळ आहे, सगळ्या गोष्टींना पर्याय आहे, पण मृत्यूला पर्याय नाही आहे. अनेक ठिकाणी बदली माणूस चालतो माऊली, मृत्यूच्या ठिकाणी बदली माणूस चालत नाही. जन्माला ज्या वेळेला आम्हाला भगवंताने घातलं त्याच वेळेला मृत्यू ठरलेला आहे, मृत्यूची तारीख ठरलेली आहे. जे दृष्टीला दिसतंय ते जाणार आहे, जे दृष्टीला दिसतंय त्याला नाश आहे. दष्टम तद नष्टम. जे निर्माण झालेला आहे, जे निर्माण केलेलं आहे ते सगळं जाणार आहे. अगदी प्राण्या पक्षापासून सूक्ष्म जीवापासून जे दृष्टीला दिसत असेल ते प्रळयकाली पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. बरं का, प्रळयकाली पंचभूतांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांना सुद्धा नाश सांगितलेला आहे. मग जाणं तर प्रत्येकाला आहे, जावं तर लागणारच आहे प्रत्येकाला. प्राण्या पक्ष्यांसारखं जर जाणं असेल माणसाचं, प्राण्या पक्ष्यांसारखं जर जगणं असेल माणसाचं, प्राण्या पक्ष्यांसारखं जर वागणं असेल माणसाचं, तर मला सांगा
प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि माणसामध्ये काही फरक आहे का? 83,99,999 योनी निर्माण केल्या त्या विधात्याने, पण ज्यावेळी अवलोकन केलं, ज्यावेळी बघितलं, त्यावेळी देवाचं भजन पूजन करणारी एकही नाही, देवाचं नामस्मरण करणारी एकही नाही, धर्माचं दैवाचं आणि देशाचं काम करणारी एकही नाही. मग देवाचं कार्य घडावं, धर्माचं कार्य घडावं, आणि म्हणून 83,99,999 योनीतून मुक्त होण्याचा मार्ग जर असेल तर हा नरदे आहे. ज्याला मी मुक्ती म्हणतोय, ज्याला मी मोक्ष म्हणतोय, ते मोक्ष अर्थात मोकळा होण्याचा जर मार्ग असेल तर हा नरदे आहे, हा मनुष्य देह आहे. निश्चयात्मक भूमिकेतून या नरद्याची निर्मिती केलेली आहे. या नरद्याला जन्माला घालताना भगवंताचा काहीतरी एक वेगळ्या प्रकारचा उद्देश आहे, आणि तो उद्देश ठेवून या ठिकाणी या नरद्याची निर्मिती केलेली आहे, मनुष्य देहाची निर्मिती केलेली आहे. प्राणी पक्षी भगवंताचं नामस्मरण करू शकत नाही, प्राणी पक्षी देवाचं कार्य करू शकत नाही. जे प्राणी पक्षी कार्य करू शकत नाही ते कार्य करण्यासाठी भगवंताने आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, हा मनुष्य देह दिलेला आहे. पण नेमकं झालं काय, जन्म झाल्याबरोबर आम्ही स्वतःलाच विसरलो, बाकीच्या गोष्टी तर लांबच आहे. का इथे कोणी जन्माला आल्याबरोबर ओम बोलणारा मनुष्य कोणी आहे? जन्माला आला आणि जन्मल्याबरोबर ओम बोलला असं कोणी आहे? देवाचं नामस्मरण करत जन्माला आला असं कोणी आहे? प्रत्येकाचा जन्म कसा आहे बरं? केव्हा केव्हा नाही, कोहम, मी कोण आहे, स्वतःलाच विसरला मनुष्य. कोहम, मी कोण आहे. आणि चारही वेद जे आम्हाला महावाक्याच्या रूपाने सांगतात की नाही, त्या सुरुवातीला आम्हाला पडलेला पहिला प्रश्नाचं उत्तर आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदाचं जे महावाक्य आहे, कोहम अहम ब्रह्मास्मी, ज्या देवाला शोधण्यासाठी, ज्या देवाची ओळख घेण्यासाठी, जे देव कार्य करण्यासाठी आम्ही जी धावपळ करतोय की नाही, त्या देवाला पाहण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करतोय की नाही, तो देव अजून दुसरा कुठे नसून प्रत्यक्ष आमच्या अंतरामध्ये निर्गुण रूपात अंतरात्मा म्हणून सेवा करतोय. अहम ब्रह्मास्मी. फक्त त्याची अनुभूती आली पाहिजे, त्याची परिस्थिती आम्हाला आली पाहिजे. तत्वमसी, अयम आत्मन ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म. त्याच्याही पलीकडे वेद आम्हाला शिकवतात सर्व खलविदम ब्रह्म, सर्व खलविदम ब्रह्म. पण ही परिस्थिती आम्हाला येईल कधी? हा आत्मसाक्षात्कार आम्हाला होईल कधी? देवाला पाहण्यासाठी, देवाचं दर्शन घेण्यासाठी जेवढा आम्ही प्रयत्न करतोय ना, जेवढा आम्ही धावपळ करतोय की ना, त्यापेक्षा अधिक प्रयत्न, त्यापेक्षा अधिक धावपळ, त्यापेक्षा अधिक प्रयत्न देव पाहण्यासाठी नाही, देव होण्यासाठी ज्या दिवशी आम्ही करू ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं बसल्या जागेवर आम्हाला देवाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. देव पाहण्यासाठी जी आम्ही धावपळ करतोय की नाही, देवाचं दर्शन घेण्यासाठी जी आम्ही धावपळ करतोय की नाही, ते प्रथम प्रयत्न आम्ही केले पाहिजे देव होण्यासाठी. देव होण्यासाठी आम्हाला हा नरदेह जो दिलेला आहे ना, देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी जास्त. देव पाहण्यासाठी कमी, देव होण्यासाठी जास्त. नवे नवे देव होऊन देव पाहण्यासाठी आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे. देव होऊन देव पाहण्यासाठी. नेमकं झालं काय माहितीये का? इथे माऊली आम्हाला ओळख करून देत आहेत या 3ऱ्या अध्यायातील 80व्या ओळीतील,
देखे अनुक्रमाधारे स्वधर्मो जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारी निश्चित पावे. आम्ही ज्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत, ज्या कुळामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या धर्मामध्ये, ज्या पंथामध्ये, ज्या ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं याला धर्म म्हणतात. याला धर्म म्हणतात. आई वडिलांचा धर्म आहे. ज्या मुलांना आम्ही जन्माला घातलेला आहे ना, त्यांच्यावर संस्कार करणं, त्यांना मार्गदर्शन करणं आणि विशेष म्हणजे त्यांचं संगोपन करणं हे कर्तव्य आहे. हा धर्म आहे आई वडिलांचा. मुलाचा धर्म आहे ज्या आई वडिलांनी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे आम्हाला जपलं, वाढवलं, घडवलं, त्यांची सेवा करणं हा मुलाचा धर्म आहे. सुनेचा धर्म आहे सासूची सेवा करणं, पण सासूचा धर्म आहे माझी सून नसून माझी मुलगी म्हणून तिच्याकडे पाहणं, तिच्यावर प्रेम करणं, तिला माया लावणं, तिला जीव लावणं. ज्या ठिकाणी आम्ही जन्माला आलेलो आहोत प्रामाणिकपणे कर्म करणं याला धर्म म्हणतात. याला धर्म म्हणतात. जो व्यापार व्यवसाय, जो धंदा उद्योग जो काही असेल तो, शेतकरी म्हणून जर असू, आम्ही व्यापारी म्हणून जर असू, आमचा काही एखादा उद्योग असेल, नोकरी असेल, ज्या ठिकाणी आम्ही काम करतोय ना त्या ठिकाणी आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करणं. काय समजतंय का? टेबलावरून जे भेटतात तेच आमचे आहेत, टेबला खालून येतात ते आमचे नाहीत. धर्म आणि ह्याप्रमाणे आचरण जर आमचं असेल तर आमच्या जीवनाचा, आमच्या आयुष्याचा अर्थ आम्हाला कळेल. समजतंय ना? पुरुषार्थाचे 4 भाग आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थार्जन करताना आम्ही धर्म सोडू नये. आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग प्रवास करत असताना, आयुष्याचा प्रवास करत असताना धर्म सोडू नये. धर्माचरण महत्वाचं आहे. धर्माचरण महत्वाचं आहे. नेमकं झालं काय माहिती आहे का? मुलांचं संगोपन करणं, मुलांवर संस्कार करणं, मुलांना सांभाळणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे आमचं धर्म आहे, हा आमचा कर्तव्य आहे. पण आम्ही झालं काय माहितीये का? हे करता करता त्यांच्या अधीन झालो, त्या मायेच्या अधीन झालो आम्ही. हे करता करता आम्ही संसाराच्या अधीन झालो. अज्ञान आमच्या अंतःकरणामध्ये कधी आलं आम्हालाच कळलं नाही. अंधश्रद्धा आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये कधी निर्माण झाली आम्हालाच कळलं नाही. जो संसार आम्ही सवडीने करायचा असतो तो आम्ही आवडीने करायला लागलो, आणि जो परमार्थ आवडीने करायचा आहे तो आम्ही सवडीने करायला लागलो. एवढा बदल झाला आमच्यामध्ये, एवढा फरक झाला आमच्यामध्ये. मला चला सांगा, संसार हा सवडीने करायचा आहे का आवडीने करायचा आहे? सवडीने करायचा आहे. तो आम्ही आवडीने करायला लागलो, बरं का? आणि परमार्थ जो करायचा आहे तो आम्ही सवडीने करायला लागलो. आमचं मन गुंतलं गेलं, आमचं मन रममान झालं, आमच्या मनाला आवड निर्माण झाली संसाराची की परमार्थाची. परमार्थाची जर आवड मनाला निर्माण झाली असती तर इथे अजून वेगळ्या प्रकारचं चित्र आम्हाला पाहायला मिळालं असतं. खरं आहे की खोटं आहे? परमार्थाची आवड जर आम्हाला अंतःकरणपूर्वक सर्वांच्याच अंतरामध्ये निर्माण झाली असती तर इथे अजून एक वेगळ्या प्रकारचं चित्र आम्हाला पाहायला मिळालं असतं. जे आता पाहायला मिळतंय ते पाहायला मिळालं नसतं. मन आमचं
रंगलं, मन आमचं रममाण झालं, मनाला आवड निर्माण झाली. जिथे मनोरंजन आहे ना तिथे समजा इथे जर एखादा चित्रपट ठेवला असता आपण, आजचा कार्यक्रम बाजूला करा, आपण थोडासा बाजूला ठेवा, दुसऱ्या काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं चित्रपट ठेवला असता एखादा, काय झालं असतं? ही जागा पुढे जी मोकळी दिसली असते का? दिसली असते. भीती वाटते आम्हाला, महाराजाच्या जवळ गेलो, महाराज खातो की काय? खरं की खोटं आहे? ज्या ठिकाणी आमच्या मनाचं मनोरंजन असतंय ना त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिले हजेरी लावतो. जागा पकडण्यावरून स्पर्धा चालते, जागा पकडण्यावरून स्पर्धा. आम्हाला जागा पकडतो, पण बाजूला रुमाल पण टाकून ठेवतो मित्र मैत्रिणीसाठी. खरं की खोटं आहे? त्याच्यात हित आहे का अनहित आहे ते मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. हित आहे की अनहित आहे? अनहित आहे, पण तिथे आम्ही चिटकून राहतो. खरं आहे की खोटं आहे? आणि आता जे चाललंय ते आमच्या हिताचं आहे की अनहिताचं आहे? आता जे चाललंय ते आमच्या हिताचं आहे की अनहिताचं आहे? धर्म कशाशी खातात हे पहिले जाणून घ्या आणि मग धर्म करत बसा. संतांच्या विचाराची आज आम्हाला गरज आहे, जगद्गुरु तुकोबांच्या विचाराची गरज आहे, माऊली ज्ञानोबांच्या विचाराची गरज आहे, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींच्या विचाराची गरज आहे. आम्हाला मिरवणुकीची गरज नाहीये, पालख्या काढायची गरज नाहीये. आम्हाला गरज आहे त्यांच्या विचाराची. आणि खऱ्या अर्थानं त्यांचे विचार जर आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावे, त्यांच्या विचाराप्रमाणे आम्ही चालावं, वागावं, जगावं असं जर अंतःकरणपूर्वक वाटत असेल तर आज आम्हाला प्रवचन श्रवणाची गरज आहे, आज आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज आहे. टाइमपास म्हणून प्रवचन ठेवलेलं नाही, हे परत एकदा ऐका. टाइमपास म्हणून ठेवलंय का? कीर्तन जे आम्ही आयोजित करतो ते टाइमपास म्हणून करतो का? दुर्दैव आहे आमचं. आज या पिंपळेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवचन आयोजित केलेलं आहे आई साहेबांच्या उत्तर कार्याच्या निमित्तानं. ज्ञानदान घडावं या उद्देशाने आपण या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. तुम्हाला आम्हाला आयुष्याची जाणीव व्हावी, कर्माची जाणीव व्हावी, आम्ही कसं वागावं, कसं जगावं हे ज्ञान मिळावं, हे श्रवण व्हावं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे. परिवर्तन का दिसत नाही? त्याला कारण आम्ही गाथा फक्त वाचतो, माथ्यात घेत नाही. ज्या दिवशी गाथा माथ्यात घेऊ ना त्या दिवशी जगद्गुरु तुकोबा आम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. आम्ही ज्ञानेश्वरी फक्त वाचतो, माऊलींना वाचत नाही. आम्ही शिवचरित्र फक्त वाचतो, छत्रपती शिवाजी महाराजांना वाचत नाही. ज्या दिवशी आम्ही या महापुरुषांना, ज्या दिवशी आम्ही संतांना वाचू ना त्या दिवशी आमच्या जीवनामध्ये बदल, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय दिसणार नाही. दुर्दैव आहे बाबा, 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आता आमच्या मुलांच्या हातात आहेत, पण 20 रुपयाचा हरिपाठ ग्रंथ 12-12, 14-14 वर्षापर्यंत त्यांच्या हाताला लागत नाही. हा ते दुर्दैव आहे. आमच्या घरात सगळ्या प्रकारची उपकरण आहेत, ती पण महागडी मोठमोठी. सांगताना पण आम्ही सांगतोय आमच्या घरामध्ये एकही असं हलक्या कंपनीचं उपकरण तुम्हाला पाहायला मिळणार नाही. 40 हजाराची एसी आहे, 40 हजाराचा फ्रीज आहे, 40 हजाराची वॉशिंग मशीन आहे, 30-40 हजाराच्या 2-2, 4-4 टीव्ही आहेत घरामध्ये. करोड रुपयाचे बंगले आमचे, पण त्या करोड रुपयाच्या बंगल्यामध्ये 500 रुपयाची ज्ञानेश्वरी नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. आणि हे फक्त आमच्याच धर्मात आम्हाला पाहायला मिळतं. देवीचं एकदा आगमन झालं नवरात्र उत्सवासाठी ना
की आरतीला लोकांना बोलवून घ्यावं लागतंय, 4 वेळा अनाउन्स करावा लागतो आरतीला या. पण 10च्या नंतर एकदा गरबा सुरू झाला किती ना अनाउन्स करावा लागतो. पोलिसांना त्या ठिकाणी जाऊन थांबवावं लागतंय. बस जर आता 12 वाजलं, आता ह्यांचे 12 वाजले ते सांगतात. धर्म कार्य पुढे करून आम्ही अधर्म करतोय हे आम्हाला कळत नाही. धर्म कार्य करतोय आम्ही, पण धर्म कार्य पुढे करून आम्ही काय करतोय त्या ठिकाणी अधर्म करतोय हे आम्हाला कळत नाही. मिरवणुका काढतोय आम्ही संतांच्या, देवांच्या, महापुरुषांच्या, पण आमच्या आई बहिणींनी खाली मान घालायला लागावी अशा प्रकारची गाणी वाजवतोय आम्ही. धर्म करतोय की अधर्म करतोय हेच कळत नाही आम्हाला. आणि म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन पाहायला मिळत नाही, आमच्यामध्ये बदल पाहायला मिळत नाही. याला कारण ते आहे. कारण आहे धर्म कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला जगद्गुरु तुकोबांकडून मिळते, मौली ज्ञानोबांकडून मिळते, शांती ब्रह्म नाथ महाराज असतील आदी करून सर्व साधू पुरुषांच्या चरित्राकडे बघितल्यानंतर, त्यांच्या कार्याकडे बघितल्यानंतर धर्म कार्याची प्रेरणा आणि स्फूर्ती आम्हाला मिळते. देवाचं कार्य आणि धर्माचं कार्य घडावं म्हणून आम्हाला हे नरदेह भगवंताने दिलेलं आहे, मनुष्य देह भगवंताने दिलेला आहे. ज्यांना जमत नसेल त्यांनी गप्प बसावं, धर्म कार्य करणाऱ्यांना विरोध करू नये. धर्म कार्य जर घडत असेल तर त्याला सहकार्य करावं, नसेल करता येत तर कमीत कमी ते बंद कसं पडेल त्यासाठी प्रयत्न करू नये दादा, कारण पाप आहे, ते पाप आहे. या कलियुगामध्ये पैसा मिळवण्यासाठी तुम्हाला अनेक साधनं आहेत, अनेक प्रकारचे मार्ग आहेत, अनेक प्रकारचे मार्ग आहेत. पण आमची मुलं विचार संपन्न व्हावीत आणि विचाराने श्रीमंत व्हावे असं जर वाटत असेल तर संस्कार फक्त संत कृपेनेच प्राप्त होत असतात, संस्कृती फक्त संत कृपेनेच प्राप्त होत असते. हरामाने जर तुम्ही घरात आणत असाल, धर्माने जर तुम्ही पैसा घरात आणत असाल, अनितीने जर तुम्ही संपत्ती कमवत असाल तर ती संपत्ती तुम्हाला कधी सुख देणार नाही आणि त्या संपत्तीवर पोसलेली संतती तुम्हाला कधी सुख देणार नाही. कधीतरी आम्हाला आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना वाटेला आलेली कर्म करता 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 विचार केला पाहिजे की अरे मी ही कर्म करतोय बरोबर आहे, धर्म करतोय की अधर्म करतोय, नीतीने वागतोय की नीतीने वागतोय, याचा विचार आम्ही अंतःकरणपूर्वक केला पाहिजे. आणि ऐका, जर आमचाच अंतरात्मा आमचंच मन जर आम्हाला सांगत असेल ना की आम्ही करतोय ते वाईट आहे, कितीही आवडीचा असू द्या, त्याच वेळेला आमच्याकडून त्या गुणांचा, कर्माचा आणि विचाराचा त्याग घडला पाहिजे. आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय जगण्याचं खरं सूत्र आमच्या हातात आहे, सुखी राहण्याचं खरं सूत्र आमच्या हातात आहे. पण आम्हाला दुःखी व्हायला जे कारणीभूत आहेत ना ते अधिक आवडतात. आमच्या अधोगतीसाठी जे अधिक कारणीभूत आहेत ना ते आम्हाला अधिक आवडतात. आमच्या इंद्रियांना आवड बघा कसली आहे, कसली आवड आहे इंद्रियांना. एखादं व्यसनाधीन झालेल्या माणसाचा जर आम्ही विचार केला ना, बाबा एखाद्या व्यसनाधीन झालेल्या माणसाचा तलप आल्यानंतर त्याची इंद्रिय त्याला गप्प बसू देत नाही. खरेदी खोट आहे. ओळखीचा असो नाहीतर नसो, एकदा तलप आली की चुना मारल्याशिवाय राहणार नाही. त्याला माहिती नाही समोरचा खातोय की नाही खातोय, पण इंद्रिय त्याला गप्प बसू देत नाही. संध्याकाळी कितीही त्याला त्या बाईने अडवू द्या, घरातल्यांनी सांगू द्या, मुलांनी सांगू द्या, बाबा पप्पा आज सण आहे, आजचा दिवस तरी जाऊ नका. पण तलप आल्यानंतर जर त्याचे पाय त्या रस्त्याकडे जर वळत असतील आणि काहीतरी व्यसन करून जर तो घरी येत असेल तर ऐका, त्याची इंद्रिय त्याला त्या व्यसना वाचून गप्पा बसू देत नाहीत. आम्हाला काय करायचंय, फक्त आमचं मन परावर्तित करायचं आहे.
जी आवड आम्हाला वाईट गोष्टीची आहे ना, जी आम्हाला व्यसनाची आहे ना आवड, जी आम्हाला वाईट वासनेची आवड आहे ना, तीच आवड आम्हाला आमच्या मनाला भगवंताच्या कार्याची, देवाच्या कार्याची आणि देवाच्या नामस्मरणाची लावून द्यायची आहे का? ज्या दिवशी आमची इंद्रिय आम्हाला नामस्मरणासाठी प्रेरित करतील ना, त्या दिवशी आमच्या भविष्याची चिंता आम्हाला नसेल. आमच्या भविष्याची चिंता आम्हाला नसेल. तेवढी आवड, तेवढी आपुलकी त्या कार्याविषयी, त्या नामाविषयी आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. सगळं काही कार्य आम्हाला करायचे, आमच्या मुलाबाळांना सांभाळायचे, त्यांच्यावर संस्कार करायचे, संसार करायचे, बाईला सांभाळायचे, आई वडिलांचा सांभाळ करायचे, जे वाट्याला आलेली कर्म करायचे. फक्त एवढंच आहे की ही जी वाट्याला आलेली कर्म आहेत ना, ती कर्म करत असताना आम्हाला त्याच्यात गुंतायचं नाही आहे, गुंतायचं नाही आहे. नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळ ग्रासाव, या काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायेवा तो सोडविना बंधू पाठीची बहीण सुजित शेतीची कामीन दूर राही, सोडविना राजा दिशीचा चौधरी आणि कसोरी करी. का गुंतायचं नाही आहे? यापैकी शेवटच्या वेळेला आम्हाला कुणीही सोडवू शकत नाही, कुणीही सोडवू शकत नाही. कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची कन्या पुत्र ही नसते, आपले भार्या तर परक्याकडची बंधू भगिनी सगळे सोयरे आपल्या इथं संपत्तीची जगी नसे या कोणी आपले घरी कासतो धर्माची. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुमको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुधेरा, पाँव फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जावंच लागणार आहे बाबा. तिथे पर्याय नाही, तिथे बदली माणूस चालत नाही. संतांनी पर्याय नाही निर्माण केले, संतांनी तयारी केली. आम्ही तयारी नाही करत, आम्ही पर्याय निर्माण करतो म्हणून फसतो. आम्हाला मृत्यूची भीती का वाटते? आम्ही तयारी करत नाही, पर्याय निर्माण करतो आणि ऐका पर्याय चालत नाही. आम्ही स्वतः बंदिस्त होतो, आम्ही स्वतः बद्ध अवस्था प्राप्त करून घेतो. मोकळं व्हायचंय आम्हाला, मुक्त व्हायचंय आम्हाला, पण फक्त मनामध्ये तो विचार असतो आम्हाला मोकळं व्हायचंय, मुक्त व्हायचंय. पण अंतःकरणाने आम्ही किती बद्ध झालेलो असतो हे आम्हालाच कळत नाही. आणि प्रत्येक माणसाचा एक भ्रम आहे, प्रत्येक माणसाचा एक भ्रम आहे, माझ्यापेक्षा समोरचा सुखी आहे. जागे त्याच्या वंशात त्याला कळेल. काय 5 तोळ्याची जर गंठना तिच्या गळ्यात असेल ना, तर तिचं लक्ष तिच्या 5 तोळ्याकडे नसेल, कोणाकडे असतो? जिच्या गळ्यात 10 तोळ्याची ना तिचं निरीक्षण करत असते. आणि जिच्या गळ्यात 10 तोळ्याची ती कोणाचं निरीक्षण करते? आमचंही तसंच आहे. 2 व्हीलरवर जात असताना मी 4 व्हीलरकडे पाहतो. ते 4 व्हीलर सुद्धा वाले काय सरळ चालतात का? त्यांना पण एखादी महागडी गाडी दिसली की तिकडे पाहतात. ते काय गाडी आहे? राजासारखी गाडी आहे. समाधानाची आणि सुखाची व्याख्या अतिशय सोपी सांगितलेली आहे. आम्ही ज्या ठिकाणी आहोत ना त्या ठिकाणी सुखी आहोत. ऐका, ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी सुखी आहोत. फक्त काय केलं पाहिजे माहितीये का? समाधान किंवा सुख कशाला म्हणतात ते बघा. भगवंताच्या कृपेने जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्यात समाधान मानून राहणं याला सुख म्हणतात. भगवंताच्या कृपेने जे आम्हाला प्राप्त झालेलं आहे ना त्यात समाधान माना. आम्ही बसल्या जागी सुखी आहे, बसल्या जागी सुखी आहे. पण माणूस खऱ्या अर्थानं मायेच्या अधीन झाल्यामुळे, अज्ञानाच्या अधीन झाल्यामुळे, अंधश्रद्धेच्या अधीन झाल्यामुळे, नको त्या चालीरीतींना बळी पडल्यामुळे दुःखी आहे. बरं का? नको त्या चालीरीतींना बळी पडल्यामुळे दुःखी आहे. खऱ्या अर्थानं एका माणसाला एका झाडाच्या डोळीमध्ये, पोकळीमध्ये 2 पोपट भेटले. ते दोन्ही पोपट घेऊन तो घरी आला.
घरी आल्यानंतर त्याने दोन्ही पोपटांना 2 पिंजरे आणले. एका पोपटाला लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला आणि एका पोपटाला सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवला. मला सांगा दोन्ही पैकी कोणता आनंदी असेल? त्याच्याकडे ज्या वेळेला एक पाहुणा आला की नाही त्यावेळेला त्या पाहुण्याने बघितलं, अरे वा 2 पोपट, एक लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये आणि एक सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये. त्या लोखंडाच्या पिंजऱ्यात जो होता ना त्या पोपटाला जाऊन तो पाहुणा विचारतो, काय मग कसं वाटतंय? कसं वाटतंय? काय पिंजऱ्यात आहे, अडकलेलो आहे, बंदिस्त आहे, स्वतंत्र होतो मी, मस्त विहार करत होतो ह्या झाडावरून त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर, पाहिजे ते फळ पाहिजे त्या वेळेला मनाला वाटेल तसं खात होतो दादा, पण आता मी बंदिस्त आहे, दुखी आहे रे दादा, दुखी आहे. त्या पाहुण्याला वाटलं की हा लोखंडाच्या पिंजऱ्यात आहे म्हणून दुखी आहे. आपण सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला जाऊन विचारू आणि ऐका, ज्या वेळेला तो सोन्याच्या पिंजऱ्यात असलेल्या पोपटाला जाऊन विचारतोय ना, दादा कसं वाटतंय रे, त्यावेळेला तो पोपट बोलतोय, पिंजरा लोखंडाचा काय आणि सोन्याचा काय, बंदिस्तच आहे ना. काय गरीब काय ना श्रीमंत काय, जर अज्ञानातच गुरफडलेला असेल, जर अंधश्रद्धेतच बरबडलेला असेल, नको त्या व्यसनामध्ये आणि नको त्या वासनेमध्ये जर बरबडलेला असेल, तर दोघांमध्ये फरक फक्त आमच्या चामड्याच्या डोळ्याने दिसतो. आत्मचक्षुणे ज्ञानचक्षुणे दोघांमध्ये काही फरक नाही आहे. आम्ही बांधलेलो आहेत मायेने, आम्ही बांधलेलो आहेत अंधश्रद्धेने, आम्ही बांधलेलो आहोत अज्ञानाने, देहबुद्धीने. प्रामाणिकपणे प्रत्येकाने प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वतःला विचारा, स्वतःच्या मनाला विचारा, आम्ही स्वतःहून बांधलोय, आम्ही स्वतःहून बांधून घेतलंय की आम्हाला कोणीतरी बांधलंय? आम्ही स्वतःहून बांधून घेतलंय की कोणीतरी बांधलंय आम्हाला? उत्तर असेल आम्ही स्वतःहून बांधून घेतलंय, कोणीही आम्हाला बांधलेलं काय. पहिला एक मुलगा, नंतर 5 मुली झाल्या, पण मनात काय माहितीये का, एकाला दुसरा पाहिजे. बरोबर, 5 मुलं द्या, तरी 5 मुलं झाल्यानंतर मुलगो, तरी मनामध्ये विचार काय माहितीये का, रडाला एक तरी पोर पाहिजे. रडाला आम्ही स्वतः बंदिस्त झालोय की कोणी बांधलंय आम्हाला? बरोबर, हा जो व्याप आम्ही जो वाढवलाय की नाही, सगळ्या गोष्टींचा व्याप जो वाढवलाय की नाही, तो आमच्याहून आम्ही स्वतः वाढवलेला आहे. कुणीही आम्हाला बांधलेलं नाही, कुणीही आम्हाला बंदिस्त केलेलं नाही, आम्ही स्वतःला बांधलेला आहे. आम्ही मायेने बांधलो, बरं का, आम्ही देहबुद्धीने बांधलो, आम्ही अज्ञानाने बांधलो, आम्ही अंधश्रद्धेने बांधलो, वेगवेगळ्या विषयांनी, विकारांनी, व्यसनाने बांधलो. काय समजतंय का? फक्त फरक एवढाच आहे, पूर्वी राक्षस रावण बाहेर होता म्हणून श्रीराम प्रभूंना हातात धनुष्यबाण घ्यावं लागलं, शस्त्रधारी व्हावं लागलं. काय आमचं रक्त शोषण करणारे पूर्वी बाहेर होते, त्यामुळे पूर्वी ज्या लाकडाच्या खाटा असायच्या ना, काय त्या 1-2 महिन्यात बाहेर अंगण्यामध्ये काढल्या जायच्या आणि त्याच्यावर उकळलेलं पाणी ओतलं जायचं. खरं की बोट आहे? हा, आणि मग एखादा मोठा असा फाटा घ्यायचा किंवा काहीतरी घ्यायचं आणि त्याच्याने तिला ठोकायचं. आम्हालाही शस्त्रधारी व्हायला लागायचं, आम्हालाही बाहेरून उकळत्या पाण्याचा आधार घ्यावा लागायचा, कारण त्यावेळेला आमचं रक्त पिणारे ढेकून खाटेत होते. आज आमचं रक्त पिणारे जे विषय आहेत ते आमच्या मनात आहेत, अंतःकरणात आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा कुठे आहे? माणूस स्वतःहून व्यसनाधीन होतो की त्याला कोणीतरी व्यसनाधीन करते?
कोणीतरी करतोय हा तुमचा भ्रम आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असे 100 बाप भेटले असतील की आमचा मुलगा तसा नव्हताच, शेजाऱ्यांच्या मुलांच्या गेला ना तिथून, असं बोलणारे 100 बाप भेटले असतील, पण मला एक तरी बाप असा दाखवा तुमच्याजवळ असा बोललेला आहे शेजाऱ्यांची पोरं अतिशय चांगली होती, ती जर वाया गेली असतील ना